आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ग्रँड मास्टर सुजाता. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. तर अ, सुजाता, परिचय द्या तुमचा. माझं नाव सुजाता सावंत. मी पण आहे आणि मी ग्रँड मास्टर 14 मध्ये जॉईन झालेली होती. आणि रेकीमध्ये यायचं कारण म्हणजे जसं मी सांगितलं की मी फर्स्ट लेवल, सेकंड, थर्ड लेवलची आपण डिग्री जी झाली त्यावेळेला पण मी शेअरिंग केलेलं. पण परत एकदा सांगते की ज्या वेळेला माझी एक मैत्रीण भेटली आणि तिच्या हातामध्ये ब्रेसलेट पाहिले मी. आणि हं, मग मला माहित नव्हतं रेकी असं काही. कॉलेजमध्ये असताना वगैरे ऐकलं होतं रेकी वगैरे काय असतं, पण असं इन डिटेल काही माहित नव्हतं. फक्त असं वाटायचं की आजारी लोकांना नीट करायचं, त्याच्यासाठी काहीतरी प्रोसेस असते, एवढंच मला माहिती होतं. मग माझ्या मैत्रिणीला विचारलं तर तिने मला सांगितलं की मी रेकी शिकली आणि मी हिलिंग वगैरे देते. तर मग मी माझ्या मुलांसाठी मी तिला विचारलं तर ती म्हटली हा देईल, मी सांगेल, करेल. पण मला माहीतच नव्हतं. मग मी खूप विचार केला, युट्यूबवर सर्च केलं हे म्हणजे असतं काय वगैरे. त्याच्यानंतर ज्या वेळेला ध्यानाला बसायचे तर मला ना खूप निगेटिव्ह विचार यायचे, मन लागायचं नाही. आणि म्हणजे म्हणजे जरी मी बसले तरी विचार सारखे चालू असायचे. मला असं हं, समाधानच नव्हतं की मी नसतीच करते असं वाटायचं. आणि मग त्यावेळेला मी असं ठरवलं की अरे आपण हे करून काहीच उपयोग नाही. जर आपल्याला अध्यात्मात जर पुढे जायचंय ना तर आपल्याला आधी स्वतःला बदललं पाहिजे. त्याच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. मग मी देवाला म्हटलं की बाबा मला तर खूप चेंज करायचे, पण मी काय करू? आणि मग असंच परत परत विचार करता करता मी परत रेकीकडेच वळले आणि मी व्हिडिओ पाहिले. व्हिडिओ बघता बघता मला तुमचा व्हिडिओ मिळाला आणि त्या व्हिडिओमध्ये तुमचं ते बोलणं ऐकलं आणि मी खूपच इम्प्रेस झाले. मग तुम्ही ज्या वेळेला त्यात सांगितलेलं की रविवारचं सेशन असतं आमचं, तर तिथे हं. जॉईन व्हा. तर मी रविवारचे 2 सेशन तुमचे अटेंड केले आणि त्यामध्ये मला खूप खूप एनर्जी जाणवली. आणि मग मी ठरवलं की तुमच्याकडेच आपण हा क्लास करायचा. आणि मग मी फर्स्ट, सेकंड, थर्ड जॉईन केलं लेवल आणि त्यावेळेला माझ्यामध्ये इतका बदल म्हणजे ते जे 45 दिवस होते ना, त्यामध्ये मी इतका अनुभव घेतले ना, की म्हणजे असं झालं, की आपला क्लास 6 वाजता असायचा आणि माझं इतकं वर्कलोड होता ना त्यावेळेला, नेमका त्या 1.5-2 महिने इतका वर्कलोड होता. रात्री मी 2 वाजेपर्यंत काम करायचे. त्यानंतर 5 ला सेशनला उठायचे, 6 ला आपलं सेशन करायचे. म्हणजे सकाळचं. जवळ-जवळ 1.5-2 3च तास झोपले. आणि तरी सुद्धा मी इतकी इतकी एनर्जी असायची माझ्यामध्ये, म्हणजे मला असं कधीच थकली नाही असं वाटायचं. सतत मी काम करायचे, इतकं म्हणजे एनर्जी होती माझ्यामध्ये. हं, हं, आणि हं, माझ्या मध्ये हाणाला बसल्यावरती निगेटिव्हिटी कमी झाल्यासारखी वाटली. हं. भीती वाटायची मला किंवा कुठलंही काम करायला गेलं ना, आधी निगेटिव्ह थॉट यायचा, की होईल की नाही, मग होणारच नाही, असं सारखं तेच विचार यायचे. आणि मुलांचे तर प्रश्न होतेच. आणि त्यावेळेला मी एक सांगितलेलं, की माझ्या मुलांमध्ये थोडं बॉन्डिंग कमी आहे. तर ते सुद्धा मला म्हणजे त्या दोघांमध्ये बॉन्डिंग वाढलं. तर हे मला त्यात खूप अनुभव आले. आणि मग मी ठरवलं, की नाही का आपण पुढचं पण शिकायचं. मग त्यावेळेला ग्रँड मास्टरचं ज्यावेळेला तुम्ही सांगत होता, तर मग म्हणालेला, की आपल्याला फक्त आपण अ, ह्या लेव्हलमध्ये असलो, की फक्त घरगुती म्हणजे कुटुंबासाठी देऊ शकतो. पण हं. ग्रँड मास्टर शिकला, की तुम्ही बाहेरच्या लोकांना पण देऊ शकता आणि आपल्या आयुष्यामध्ये बदल होऊ शकतो. मग मला ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या होत्या म्हणून मी ग्रँड मास्टरला जॉईन झाले. ते हं. जॉईन होताना पण असा अनुभव आला, मी तुम्हाला कॉल केलेला, की मॅडम मला तर करायचंय, पण माझी मीटिंग असते 8:30 पर्यंत. त्यानंतर स्वयंपाक करणार, नंतर मी जॉईन होणार. आणि 3 महिने क्लास मी कसा काय करणार? तर तुम्ही मला म्हटलेला होईल, तुम्ही काय काळजी करू नका, बिनधास्त तुम्ही जॉईन व्हा. आणि तुम्हाला सांगते, तुमचं आणि माझं बोलणं झालं आणि दुसऱ्याच दिवशी माझ्या मॅनेजर म्हणाली, की आता जी आपली मीटिंग आहे 7:30 ते 8:30 ती कॅन्सल होईल आणि आता आपला कॉल रोज 6:30 ते 7 होईल. तर मी इतकी खुश झाले, की म्हटलं काल आपण मॅडमला बोललो आणि आज आपोआप मीटिंग कॅन्सल केली मॅनेजरनी. क्लायंटची होती आणि ती क्लायंट मॅनेजर होती.
हा म्हटलं चला आता आपलं सगळं होतंय, म्हणजे आपला ग्रँड मास्टर होऊन जाईल आता, काही हं, टेन्शन नाही. आणि हं, मग जॉईन झाले आणि त्याच्यानंतर त्यावेळेला तुम्ही असं अजून असं म्हणालेलं की ह्या ग्रँड मास्टर मध्ये तुम्हाला फक्त लेक्चर ऐकायचे, आपल्याला हिलिंग टेक्निक वगैरे हे सगळं आपल्याला शेवटी शेवटी शिकायचं आणि ते जास्त नाही, पण मेन लेक्चर आहे. तर हं, मी विचार करायचे लेक्चर म्हणजे नक्की एवढं काय असणार ऐकण्यासारखं. पण हं, खरंच मॅडम तुमचे ते लेक्चर आणि ते मेडिटेशनचे व्हिडिओ, म्हणजे तुमचे जे प्रत्येक शब्द जो लेक्चर मध्ये सांगितला आणि मेडिटेशन जे लगेच तुम्ही करून घेतलं, तर त्याच्यामुळे जो आमच्यावर ऑटोमॅटिक जो काही प्रभाव होत होता, म्हणजे कसं आम्ही हळूहळू चेंज झालो ते सुद्धा आम्हाला कळालं नाही इतकं. म्हणजे आणि जे तुमचे प्रत्येक मेडिटेशन मध्ये जे वाईट गुण आहेत, तर ते काढणे, भीती, त्रास, म्हणजे आपल्याला आपण ज्या वेळेला येतो त्यावेळेला आपल्याकडे हे गुण नसतात, पण हं, हळूहळू आपल्यामध्ये ते कसे येतात हे आपल्याला सुद्धा कळत नाही. आणि हं, ते मेन गुण जे आहेत हे वाईट गुण, आणि ह्याच्यामुळे आपल्याला जो मानसिक शारीरिक त्रास होत असतो आणि त्याच्यामुळे आर्थिक त्रास होत असतो हे आपल्याला कळतच नाही, आपण हं, त्याच्यामध्ये वाहवत जातो. पण हे मेन गुण काढल्यामुळे आपली इतकी प्रगती होते हे आपण कधी विचारच करत नाही. हं, आणि ह्याच्यावर तुम्ही खूप म्हणजे आमच्यावर जे काम केलंय ना ते, आणि त्यामध्ये आमचा जो बदल घडलाय ना तो खूपच छानच आहे सगळ्यांमध्येच. म्हणजे मला असं वाटतं की आपण ज्या वेळेला शाळेला जातो ना त्यावेळेला आपण गणित वगैरे म्हणजे हे विषय शिकतो. हं, त्याच्यानंतर आपले आई वडील आपल्याला हे शिकवतात कसं वागायचं काय नाही, हं, समाजामध्ये कसं राहायचं. पण हे असे गुणांवर किंवा हे गुण काय असतात ह्याच्यावर कधी असं कोणी शिकवत नाही की या गुणांमुळे काय होतं आणि ह्याचा आपल्या शरीरावर किती वाईट परिणाम होतो. तर हं, हे सगळं तुम्ही छान आमच्याकडून करून घेतलं ना, की खूपच सुंदर. आणि म्हणजे तुम्ही हे एवढंच नाही शिकवलं की अध्यात्मात आपल्याला कसं पुढे जायचं, तर आपल्याला आर्थिक, मानसिक, सामाजिक सगळ्या लेवलवर काम करायचं आणि ते कसं करायचं हे सुद्धा तुमच्या बोलण्यातून आम्हाला खूप शिकलोय आम्ही. मी तर म्हणे की म्हणजे नाही का आम्ही जेव्हा कुठल्याही संकटात असतो ना त्यावेळेला आम्हाला पहिल्यांदा तुमचीच आठवण येते की मॅडम असं असं झालंय बघा आता तुम्हीच कसं करायचं. म्हणजे आम्ही सगळेजण तुम्हाला मेसेज करतो आणि तुम्ही रिप्लाय करून आम्हाला लगेच हिलिंग वगैरे देता. आम्हाला हिलिंग दिली तरी समाधान वाटतं की चला मॅडमनी हिलिंग दिली ना आता काही टेन्शन नाही, आता ते होणार आपलं काम. माझ्या मुलीचा परवा पेपर होता आणि ती इतकी घाबरलेली, तुम्हाला मी मेसेज पण केलेला. मी तिला हं. एवढंच म्हटलं की मॅडमनी हिलिंग दिले ना तू काही टेन्शन घेऊ नको, तू पास होणार आणि तू तिची मनातली भीती काढून टाक. म्हणजे इतकं आम्हाला म्हणजे काय सांगू, म्हणजे तुम्ही म्हणजे आमच्या एक आयुष्यातला एक भागच आहात की प्रत्येक वेळेला आता काही जरी झालं तरी आम्हाला तुमची क्षणाक्षणाला आठवण येत राहणार. आणि तुम्ही म्हणजे आमच्यासाठी आधारस्तंभच आहे. काय तर तुमच्याबद्दल आणि सगळ्यांबद्दल बोलणं खूपच म्हणजे कमीच आहे. तर पण इथं तुमच्याबद्दल थँक्यू मॅम. बोलायचं आहे तुम्हाला. ग्रँड मास्टरचा प्रवास शेअर करायचा आहे. मॅडम बद्दल नाही बोलायचं. नाही मॅडम, आता म्हणजे मला सांगते आता ज्या वेळेला मी बसते हा. ध्यानाला, तर म्हणजे मला शांत वाटतं आणि एक एक दोन दोन तास बसले ना तरी मला कळत नाही इतकं. आणि खूप म्हणजे खूप ज्याच्यासाठी मी आले ते तर मला मिळालंच आहे की ध्यानामध्ये माझी साधना वाढवण्यासाठी माझे जे काही हे विचार येणं किंवा निगेटिव्हिटी थॉट प्रत्येक वेळेला येत राहायचं ते सगळं कमी झालंय माझं. हा. आणि खूप छान ध्यान होतं माझं. कारण एक आणि सकारात्मक ऊर्जा सोबत असूनही अनेक नकारात्मक ऊर्जांचा प्रचंड त्रास सुजाताला होता. तो या या healing मधून, या इनर जर्नी सोबत आपण म्हणतो ना, ही इथे ना इनर हिलिंग, इनर जर्नी, आतला तो प्रवास त्याला. त्यामध्ये ना ते सगळे खडगे जे काही असेल कोपऱ्या-कापऱ्यामधलं सगळं निघून गेलं. छान. त्यामुळे हे बस प्युरिफिकेशन झालं सुजाता. ते शक्तिपातच्या वेळेला तो मला खूप अनुभव आला की मी स्थिर नव्हते. हं, पण मला जाणवलं की ज्यावेळी तुम्ही शक्तिपात देत होता तेव्हा मी खूप अस्थिर होते. आणि पण आता तसं नाही, आता एकदम स्थिर असते मी. 2-2, 3-3 तास म्हणलं तरी शांतपणे बसून करू शकते. हं, हं.
खूप आणि आपलं जे एक मेडिटेशन खूपच छान होतं, ज्याच्यामध्ये सोल मेडिटेशन होतं. त्यामध्ये खरोखर तो अनुभव घेतला, म्हणजे सोलला पाहिलं मी स्वतः, आणि म्हणजे तो अनुभव खूपच छान होता. आणि आपले सगळेच मेडिटेशन छान होते. त्यातल्या त्यात मला ग्रँड मास्टर आणि फर्स्ट लेवलचा खूप आवडतो. छान. खूप मस्त. चक्राबद्दलची जी माहिती तुम्ही सांगितली, त्यानंतर हं. त्याच्याबद्दल जे मेडिटेशन ते सुद्धा मी सगळे केले. आणि त्याच्यातून पण मला खूप म्हणजे अं, त्यावेळेला सुद्धा एनर्जी खूप वाढल्यासारखं मला जाणवलं. चक्राचे सगळे 7च्या 7 मी केले. 3 टाइम 4 टाइम्स केले. हं. तुमची मुलं काय सांगतात तुमच्याबद्दल आता? त्यांच्या काय आता प्रतिक्रिया तुम्हाला आहेत? म्हणजे येस मिस करत होते. आणि म्हणजे मी कधी बोलायचे नाही त्यांना. पण काल ज्यावेळेला ती परीक्षेच्या बद्दल घाबरली किंवा जे तिला टेन्शन येत होतं, तिला कुठेतरी वाटलं असेल, की अरे नाही का, आपण पण काहीतरी असं मेडिटेशन केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे हे काही बदल होतात. हां, तर स्वतःहून ती मला म्हणते, "मॅडम, मम्मी तू ते काहीतरी करत असते ना मेडिटेशन वगैरे, मला पण सांग, मी पण हं, करते." तर तिने काल हं, पहिल्यांदा स्वतः केलं आणि तिला इतकं छान वाटलं. म्हणाली, हं. "मला खूप छान वाटलं." म्हणजे मला सांगायची काहीच गरज नाही. स्वतःहूनच म्हणाली. खूप छान. तिने केलं काल. हो. आणि जे आतापासून आपण हं, बोला. एक कुठं विश्वास वाटायला लागला, की हां, की हां, हिच्यामध्ये बदल तर आपण पण केलं पाहिजे. बरोबर. कारण सुजाता एकट्या पालक आहेत आणि एकट्या पालकाला ही जबाबदारी पेलणं असं सहज सोपं नसतं. हे सुरुवातीला जे आव्हान वाटायचं किंवा बऱ्याच गोष्टीचा स्ट्रेस यायचा, ते काय वाटतेय सुजाता आता? त्या गोष्टीकडे बघण्याचा किंवा एकटं पालक म्हणून स्वतःकडे बघण्याचा काय दृष्टिकोन बदलला? पण म्हणजे आधी ना सारखे मला विचार यायचे ना, आता विचारच येत नाहीत पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे नोकरीचं पण मला खूप म्हणजे टेन्शन असायचं. म्हणजे आमच्या फील्डमध्ये कसं आहे, तोवर प्रोजेक्ट आहे. हां, प्रोजेक्ट आहे तोवर तुमचं काम चालू आहे. प्रोजेक्ट संपला, प्रोजेक्ट नवीन मिळाला, तर तुमचं काम कंटिन्यू. नाहीतर खूप अवघड. असं आमचं फील्ड आहे. तर त्यामुळे सतत माझ्या डोक्यामध्ये ते टेन्शन राहायचं, की अरे आता हां, प्रोजेक्ट संपल्यावर काय व्हायचं? काय होईल? पण हां, आता ती जी भीती आहे ना, ती नाही वाटत म्हणजे मला, हां, की काय ते होईल, चांगलं होईल. असं म्हणजे अ, ती भीती गेली माझी. काय म्हणजे त्या गोष्टीचा सारखा मी विचार करायचे, की मग आता मी काय केलं पाहिजे? जर असं जर काय झालं तर मी काय करेन? पण आता तसं काही विचार येत नाही. आणि बरोबर. माझं एक काम व्हायचं, की कुठली गोष्ट माझ्या मनाला नाही वाटली चांगली, तर मी ते सारखं धरून बसायची. आणि सारखं तेच मनामध्ये आणायचे. ते सुद्धा माझं थांबलेलं आहे. आणि छान. मुलांमध्ये म्हणजे अ, आता त्यांच्यामध्ये बॉन्डिंग वाढायला लागलेलं आहे दोघांमध्ये. हं. ते छान वाटतंय मला. त्यांचा त्यांची मस्ती, त्यांचं ते छोटं-मोठं बहीण-भावांचं भांडण ते तसंच आहे सुजाता. पण झालं असं, की आपला त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आपण त्यामुळे चिडत नाही. आपण त्या गोष्टीची मज्जा घेतो थोडीशी. हे पण झालं आहे. ओके. आपले व्हायब्रेशन छान जात आहेत घरामध्ये हं. आणि खूप हिम्मत करून सुजाता शेगावला त्या दोघांना सोडून एकटे आल्या आणि ते पण एक प्रकारचा विक्रमच होता सुजातासाठी. हो ना सुजाता? आणि त्यात म्हणजे म्हणजे स्टेजवर पण आम्हाला बोलायला मिळालं. मी आणि बिनाताई बोललो. तर मी आधी घाबरत होते. घाबरत का होईना आम्ही धाडस करून ते छान तो कार्यक्रम केला. तर म्हणजे आपले जे ग्रँड मास्टरचं जे झालेलं आहे 3 महिन्याचं, कसे दिवस गेले असे कळालेच नाही. म्हणजे रोज आम्ही असं वाट बघायचो, की आता 9 वाजले, आता कधी मॅडमचं सेशन चालू होईल, नाही का? नवीन काय शिकायला भेटेल? असंच एक ओढ लागलेली आम्हाला. आणि काही झालं तरी मॅडम गेल्याच नाही पाहिजे. अधिक काहीतरी उकरून काढा. अधिक थांबवावं. ते पण छान प्रयत्न झाले. हो की नाही सुजाता?
हो. रिव्हर्स जर्नी किती वर्षांनी झाली? रिव्हर जर्नी माझी मॅडम 15 वर्षांनी झाली. गुड. खूप सुंदर. हे आव्हान पेलण्यासाठी तुम्हाला निवडलेलं आहे आयुष्याचे आणि ते तुम्ही सहजपणे पेलू शकत होतात अगोदरही. ती क्षमता तुमच्या आतमध्ये होती. फक्त त्या क्षमतेला ओळखल्या या रेकीमुळे गेलं, की मी करू शकते. ओके. आणि माझी एकल पालक म्हणून का बरं निवड झालेली आहे? हा एक कन्सेप्ट क्लिअर झाला का तुम्हाला? का तुम्हाला निवडलं गेलं आहे? मग त्यासाठी स्वतःलाच एक शाबासकी द्या, की मी माझ्यासाठी ही जबाबदारी दिलेली आहे आणि मी ती सहजपणे पार पाडू शकते. ती क्षमता माझ्यामध्ये आहे आणि आता तर मी ग्रँड मास्टर आहे. हे ब्रह्मांड मला भरभरून देणार आहे आणि देतेच आहे. तो आत्मविश्वास तुमच्या शब्दाशब्दामधून, तुमच्या नजरेमधून पूर्णपणे ओसंडतो आहे. हे खरंच जिंकणं वाटते मला सुजाता. खरंच अंतर्मनापासून खूप आनंद वाटला. हो मॅडम, आपल्यामध्ये ती क्षमता असते पण ते आपल्याला खरंच ओळखता येत नाही. आणि आता तर मी सगळं ब्रह्मांडावर सोडून दिलेलं आहे. जे काय होईल ब्रह्मांडाने जे ठरवलंय ते सगळं होईल. सगळं त्याच्यावर सोपवायचं. आणि ते होईल जे सुजातासाठी योग्य असेल, ते सगळं होईल. बरोबर ना? हो. सुजाताची खास मैत्रीण कोण आहे? जिला सुजाताबद्दल काही बोलायचं आहे. एकीला संधी. झाला पहिला माईक सुरू. बोला श्वेता. सुजाता जेव्हा स्टार्टिंगला आल्या होत्या ना, तेव्हा सुजाता अनेक प्रश्न घेऊन आले होते डोक्यामध्ये. आणि जेव्हा पण सेशन चालू असेल काय तर त्या आधी प्रश्न त्यांचा. त्यांच्या डोक्यामध्ये जास्त प्रश्नच असायचे आणि प्रश्न त्याच आधी बोलायच्या. तर मला काय बोलायचंय, सुजाता आता आहेत का ते प्रश्न? कुठे गेलेत ते प्रश्न? त्या सर्व प्रश्न प्रश्नांवरती आता तुम्हाला उत्तर मिळालंय का? नाही. प्रश्न आता नाहीत. आता सगळी मॅडमनी उत्तर छान दिलेली आहेत. आणि आता मॅडमनी तर सगळं आपल्याला दिलेलं आहे. फक्त आता आपल्याला ते करायचं आहे. आणि छान प्रकारे करून दाखवायचंय. करून दाखवायचं. छान बस. छान इथपर्यंत आणलं छान. आहे. आता तुमची एक्झाम आहे, की आता या भौतिक जगामध्ये वावरताना तुम्ही या ऊर्जेचा उपयोग किती करता? किती स्वतःला अधिक छान प्रकारे सिद्ध करता? किती प्युअर राहता? ऊर्जेचा उपयोग करणं म्हणजे काय तर छान, प्रामाणिक, आनंदी, मस्त राहणं. आहे ना, ऊर्जावान राहणं हे तुम्हाला करायचं आहे. आणि येस, मी तुम्हाला या ब्रह्मांडाच्या वतीने मी तुम्हाला शब्द देते, की पुन्हा आज आपण इथपर्यंत आलेलो आहे ना, पुढचे 6 महिने जर का तुम्ही फक्त या नियमांसह, या सगळ्या ऊर्जासह मेडिटेशन करत राहिलात ना, तर या 6 महिन्याच्या नंतरचं आयुष्य एवढं असेल, की खूप मोठी झेप घेतलेली असेल. जुने ग्रँडमास्टर्स खूप पुढे निघून गेलेले आहेत. तुम्ही सुद्धा जाणार. एका वर्षामध्ये पुढच्या शेगावच्या प्रोग्रामला तुम्ही अधिक वेगळे असणार आहात. उच्चस्तरीय सर्व क्षमतांचा विकास झालेला असणार आहे आणि विशेष सुजाता खूप ध्यानी आहेत आणि ध्यानामध्ये येणाऱ्या त्या अडचणी आता निघाल्या आहेत. ब्रह्मांडाने तुम्हाला निवडलेलं आहे. बघा, खूप छान होणार आहे पुढे. ओके. खूप धन्यवाद सुजाता. खूप धन्यवाद. तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. आनंदी आनंद सगळीकडे. आनंदी आनंद सगळीकडे. आनंदी आनंद सगळीकडे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.